नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती तर तिसरी भाग 1 मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील संख्याज्ञान पान नंबर आहे 53. त्याचबरोबर शतकाची ओळख, पूर्ण शतक याचा अभ्यास करणार आहोत. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू संख्याज्ञान. मागील पहिली दुसरीमध्ये आपण संख्याज्ञान म्हणजे संख्येचा अभ्यास केलेला आहे. 1 ते 100 अंक शिकलेलो आहोत. तर आज आपण पाहू. खालील सारणीत 1 ते 10 या संख्यांच्या चौकटी लाल रंगाने, 11 ते 20 या संख्येच्या चौकटी हिरव्या रंगाने, याप्रमाणे विविध रंगाचा वापर करून या चौकटी तुम्ही भरायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला 1 ते 10 अंक कोणते आहेत, 11 ते 20 अंक कोणते आहेत, 21 ते 30 अंक, 41 ते 50 अंक, अशा पद्धतीने हे अंक तुम्हाला ओळखता येतात का, यावरून लक्षात येईल. आता आपण 1 ते 10 अंक लाल रंगाने रंगवू. या ठिकाणी आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे या चौकटी लाल रंगाने रंगवलेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपण 11 ते 20 या संख्या हिरव्या रंगाने रंगवू. आता यामध्ये कोठे आपल्याला 11 ते 20 मधील अंक सापडतो का, 19 इथे आहे. त्यानंतर या रकान्यामध्ये 14 इथे आहे, ते हिरव्या रंगाने रंगवू. 13 इथे आहे, 12 इथे आहे, 11 आहे. येथे 20 ही संख्या सापडली आहे. आता आपण 11 ते 20 संख्या हिरव्या रंगाने रंगवू. अशा पद्धतीने आपण 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 या संख्यांच्या चौकटी हिरव्या रंगाने रंगवलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही 21 ते 30, आता इथे 29 संख्या आहे, इथे आपण पिवळा रंग देऊ शकतो किंवा कोणत्याही रंगाने ती चौकट रंगवू शकतो. इथे आहे 24, या ठिकाणी 28 आहे. अशा तऱ्हेने आपण 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि या ठिकाणी 30. 21 ते 30 या संख्यांच्या चौकटी आपण पिवळ्या रंगाने रंगवलेल्या आहे. अशा पद्धतीने तुम्ही 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90, 91 ते 100 अशा संख्यांच्या चौकटी वेगवेगळ्या रंगाने रंगवू शकता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इथे पाहू 26 ते 99 संख्यांचे अक्षरी लेखन, 26 ते 99 या संख्यांचे अक्षरी लेखन केलेले आहे. तर त्याचे वाचन आपण करू. 20 6 26, 30 1 31, 30 6 36, 40 1 41, 40 6 46, 50 1 51, 50 6 56, 60 1 61, 60 6 66, 70 1 71, 70 6 76, 80 1 81, 80 6 86, 90 1 91, 90 6 96, 20 7 27, 30 2 32, 30 7 37, 40 2 42, 40 7 47, 50 2 52, 50 7 57, 60 2 62, 60 7 67, 70 2 72, 70 7 77, 80 2 82, 80 7 87, 90 2 92, 90 7 97 अशा पद्धतीने या रकान्यातील तुम्ही जे अक्षरी लेखन केलेलं आहे त्याचे वाचन करायचे आहे. समजलं बालमित्रांनो, म्हणजे तुमचा सराव होईल. आता आपण शतकाची ओळख पाहू. तर बालमित्रांनो, शतक म्हणजे 100. तर इथे या 100
गोळ्या दिलेल्या आहेत. टोनी म्हणतो या 100 गोळ्या आहेत. इथे 100 गोळ्या मोजून ठेवलेल्या आहेत, 100 गोळ्या. सलमा म्हणते मी या बांगड्या मोजल्या, त्या 10 दशक आहेत. म्हणजे 10-10चे गट्टे आहेत. या बांगड्या 10-10 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 दशक आहेत. नंदू म्हणतो मी 1 शतक धावा काढल्या. सोनू म्हणते मी 1 शेकडा म्हणजे 100 संत्री आणलीत. हिने 100 संत्री आणलेली आहेत. या ठिकाणी 100 सगळीकडे 100 संख्या आहेत. ताई म्हणजे तुमचे प्रत्येकाचे म्हणणे बरोबर आहे. 30 संख्या प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकाराने सांगितली. शतक म्हणजे 100 एकक किंवा नुसते 100. 10 दशक म्हणजे पण 100. शेकडा म्हणजे पण 100 आणि 100 म्हणजे देखील 100. अशा तऱ्हेने 100ला अनेक नावे आहेत. सोनूने या माळेतील 100 मणी बटव्यात घातले. आता ही माळ आहे, त्यात मणी आहेत. त्यातले मोजून 100 मणी या बटव्यात घातलेले आहेत. म्हणजे 100 मण्यांचा हा बटवा आहे. हा झाला शतकांचा बटवा. आता इथे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 काड्यांच्या गट्ट्या आहेत. म्हणजे दशक. 10 दशक काड्या म्हणजे 1 शतक काड्या. म्हणून आपण चौकटीमध्ये 10 दशक लिहू. 10 लिहू. 10 दशक काड्या म्हणजे 1 शतक काड्या. या 20-20च्या नोटा आहेत. 20, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 20 चोक 80, 20 पाचा 100. एकूण झाले 100. 20 रुपयाचा 5 नोटा म्हणजे 100 रुपये. म्हणजे 1 शतक रुपये. समजलं? आता पाहू आपण पूर्ण शतक म्हणजे काय. 9 मणी आणि 1 मणी मिळून 10 मणी झाले. 10 वस्तूंचा समूह म्हणजे 1 दशक झाले. या ठिकाणी हे 10 मणी आहेत. आता इथे 10 मण्यांचे माळ आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. इथे झाले 90 मण्यांचे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9. 90 आणि 9 99 मणी झाले. आणि हा एक सुट्टा मणी. म्हणजे दशक एककमध्ये हे 99 मणी अधिक 99 मणी अधिक हा 1 मणी म्हणजे एकूण झाले 100 मणी. 99 ही 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे. तिच्यात 1 मिळवल्यास 100 ही 3 अंकी संख्या तयार झाली. 100 ही 3 अंकी संख्या तयार झाली. 100 या 3 अंकी संख्येत दशकाच्या डावीकडे नवीन स्थान शतकाचे आहे. 100 म्हणजे एकक, दशक, शतक. म्हणजे 0 एकक, 0 दशक आणि 1 शतक म्हणजे 100 झाले. 100 ही 3 अंकी संख्या आहे. इथे 100चे 2 बटवे आहेत. 200. 1 2 3 400. 4 बटवे 400. 1 2 3 3 बटवे 300. 1 2 3 4 5 5 बटवे 500. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 बटवे. शतकाचे 9 बटवे झाले 900 झाले. अशाच पद्धतीने 10 दशक म्हणजे 1 शतक. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 दशक म्हणजे 1 शतक म्हणजे 100. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 20 दशक म्हणजे 2 शतक म्हणजे 200. समजलं? या ठिकाणी देखील हे 40 दशक आहेत. 40 दशक म्हणजे 4 शतक म्हणजे 400. येथे देखील हे 50 दशक आहेत. एक दशकाचे गट्टे आहेत. 50 दशक म्हणजे 5 शतक म्हणजेच 500. समजलं बालमित्रांनो? अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण शतक म्हणजे काय शिकलेला आहात. त्याचबरोबर शतकाची ओळख केलेली आहे. संख्या ज्ञान याचा सराव केलेला आहे. समजलं बालमित्रांनो?